राज्याच्या तिजोरीत खडखडाट, शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती, तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान, लाडकी बहीणमुळे बोजा वाढला. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक, मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठकीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी, यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीत वक्तव्य, बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन. काही राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य, संतोष देशमुख प्रकरणात फडणवीसांनी केलेल्या कणखर भूमिकेचंही कौतुक. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच, तर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा, खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप. ठाण्यातील जनता दरबाराच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्क मंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी, आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचा नाईकांचा दावा. पंतप्रधान मोदींचं आज राज्यसभेत संबोधन, दुपारी 4 वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देणार, विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता. बहुतांश एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाज, केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता. एकजुटीनं राहिल्यावरच हिंदू समाजाचा विकास उन्नती शक्य, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य, हिंदुत्वात सर्व समान, जातीभेदाला थारा नसल्याचीही भूमिका. आंध्रात तिरुपती बालाजी मंदिरातून बिगर हिंदू 18 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यावरून राजकारण, वक्फ बोर्डावर 2 बिगर मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीचा हट्ट कशासाठी, ओवेसीचा मुख्यमंत्री चंद्राबाबूंना सवाल. इंग्लंडचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होणार. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांची गाझापट्टी ताब्यात घेण्यावरून सारवासारव, युद्धानं उद्ध्वस्त गाझाची पुनर्विकास तात्पुरत्या विस्थापनाविषयी वक्तव्य केल्याचा व्हाईट हाऊसचा दावा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.